एखाद्या मुलीला 370 रुपयाची बिर्याणी खाऊ घातल्यानंतर ती मुलगी किंवा तिचे पूर्ण शरीर आपलं होऊ शकतं, अशी मेंटॅलिटी जर आज समाजात अशा लोकांमध्ये असेल. हा प्रणित मोरेचा कॉमेडी शो, जोकचा शो, त्याच्यामध्ये तो पोरगा स्टोरी सांगतोय त्याची काय ती फालतू स्टोरी, आणि त्याच्यावर ते जे ते सराउंडिंगला बसले, त्या शोमध्ये जे बसलेत ते लोक हसताय. एकाची पण हिंमत झाली नाही की त्याचं उठून थोबाड फोडलं पाहिजे होतं. म्हणजे समाजात अशी मेंटॅलिटी जर प्रेरत असेल तर मुलींचे बलात्कार, मर्डर का होणार नाहीत? तो काय जोकचा विषय होता का? जो काही तो बोलला, मी 370 रुपयाची त्या मुलीला बिर्याणी खाऊ घातली आणि मग त्याच्यानंतर मी तिला म्हणजे माझ्या मनात येईल ते करू शकतो. ही इंटेन्शन येतं कुठून? ही मेंटॅलिटी येते कुठून? म्हणजे तुम्ही एवढे फालतू विचार करू शकता एखाद्या मुलीबद्दल. तुझ्याच घरातली तुझी आई, बहीण किंवा तुझी इन फ्युचर होणारी मुलगी असं कोणी विचार केला तर काय वाटेल? आणि हे 370 रुपयाचा जो टॅग लावलाय ना तू त्या बिर्याणीचा, तर एका मुलीचा रिचार्ज, नंतरून तिचा तो काय असतो मेकअपचा खर्च, त्यांचे जे परफ्युम्स वगैरे हे ना, तुझ्या आता काय बोलव त्या लायकी नाही तुझी जे तू बोललाय. आणि तो प्रणित मोरे तिथं हसतोय. आणि असे शो आपल्या महाराष्ट्रात घडून येत आहेत. आणि मग आता म्हणू नका की मराठी माणूसच मराठी माणसाचा पाय खेचतोय. कॉमेडीच्या नावावर, जोकच्या नावावर यांनी फक्त नंगानाच लावलं आहे आणि एक फालतूपणाचा कळस गाठतोय. तो काय काय स्टोऱ्या सांगतो, त्या सगळ्या स्टोऱ्यांशी इंटरेस्टेड नाही आहे, बट हे जे काय बोलतोय हा, त्याच्यावर काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा 100%. धन्यवाद.